उरणमध्ये संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, मात्र सरकार कोणत्याही परिस्थितीत 26 अकराची पुनरावृत्ती होऊ देणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। सरकार सर्वतोपरीने सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल? कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे, आता काय परिस्थिती आहे? सरकार कशा प्रकारे खबरदारी घेत आहे? दोन गोष्टी आहेत, नुसतं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू नाही आहे, ही घटना खरोखर काय घडली याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि दोन्ही ऑपरेशन सायमल्टेनियसली चालू आहे। न्यूज बरोबर आहे की चुकीची आहे हे गृहीत न धरता ते खरं आहे असं गृहीत धरून शासनाने सर्व यंत्रणा ॲक्टिवेट केलेल्या आहेत। हा एक धडा अतिरेक्यांना सुद्धा आहे की आम्ही इथं आलो तर परत जाऊ शकणार नाही, हे त्यांना आता क्लिअरली कळलं असेल आणि ही हिंमत पुन्हा कोणी करणार नाही आणि 26 अकरा पुन्हा होणं हे आपल्या राज्याला परवडण्यासारखं नाही। त्याच्यामुळे जे घडलं ते एका अर्थाने आपली जी शक्ती आहे, आपलं जे कोऑर्डिनेशन आहे, हे सुद्धा संपूर्ण भारतासमोर येणं आणि अतिरेकी शक्तींसमोर येणं कधी ना कधी आवश्यक होतं, ते आपल्या ह्या सर्व सिक्युरिटी एजन्सीजने दाखवून दिलेलं आहे। गृह विभागाने अहवाल सादर केलेला आहे गेल्या 1-2 दिवसातल्या घडामोडींसंदर्भात, त्याबद्दल आपण काय म्हणाल? आपलं काम चांगलं चालू आहे का? अहवाल काय सांगतो? एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही अहवाल हा अंतिम अहवाल असू शकत नाही ज्यावेळेला मोहीम चालू असते आणि त्याच्यामुळे आणि विशेषतः होम डिपार्टमेंटचे सगळे अहवाल हे कॉन्फिडेन्शियल असतात। ज्या अर्थी ह्या अहवालातली माहिती बाहेर आली नाही त्याच्या अर्थी आमचं काम चांगलं चाललेलं आहे असं मी गृहीत धरतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।